गुड आफ्टरनून फ्रेंड्स. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत की लॉज ऑफ मोशन तिसरा पार्ट चालू आहे. या तिसऱ्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे की फ्रेम ऑफ रेफरन्स. मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं की फ्रेम ऑफ रेफरन्स इज अ टर्म that is a system, one type of system, the object which is represent or describe in a system, coordinate system, that describe a position vector or moving object in a frame of reference. त्यालाच आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. आणि हे फ्रेम ऑफ रेफरन्स दोन प्रकारचे आहेत. एक आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरा आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजेच कोणतीही सिस्टीम आपण कन्सिडर केलेली आहे की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. पोलार सिस्टीममध्ये या ठिकाणी सिलेंड्रिकल पोलार सिस्टीम आहे, स्पेरिकल पोलार सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट आपण कन्सिडर करतो की एखाद्या पार्टिकलचा सिस्टीममध्ये एखाद्या ऑब्जेक्टचा आपण मोशनमध्ये त्याचं पोझिशन किंवा मुव्हिंग असेल तर त्या मुव्हिंग याचं XYZ कोऑर्डिनेट आपण सिम्पली त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो. त्या फ्रेम ऑफ रेफरन्सला त्यालाच आपण फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. त्याच फ्रेम ऑफ रेफरन्सला. तर आता याच्यामध्ये इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपण पाहणार आहोत. दोन प्रकारच्या फ्रेम ऑफ रेफरन्स आहेत. एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरी नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आता इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय सांगता येते की अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज फिक्स ऑर विच इज मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू द फिक्स फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड अन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये एखादा कार्टेशियन कोऑर्डिनेट सिम्पली सिस्टीम आपण त्या ठिकाणी कन्सिडर केलेली असेल XY प्लेन मध्ये. या XY प्लेन मध्ये या XY प्लेनची जर का वेलोसिटी किंवा स्पीड ही फिक्स असेल किंवा कॉन्स्टंट असेल, युनिफॉर्म त्याची वेलोसिटी असेल किंवा रेस्ट पोझिशन मध्ये हा फ्रेम ऑफ रेफरन्स असेल तर अशा प्रकारच्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. आणि हे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची उदाहरणं आपल्याला बरेच त्या ठिकाणी सांगता येतात की ट्रेनमध्ये आपण जर या ठिकाणी ट्रेन युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये किंवा कॉन्स्टंट वेलोसिटीमध्ये असेल त्यावेळेस त्या ठिकाणी पर्सन सिटिंग ॲट द ट्रेन इज फीलिंग दॅट इट इज ॲट अ रेस्ट कंडिशन. तो हा रेस्ट कंडिशन मध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो. आणि याला आपण काय म्हटलेलं आहे, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये न्यूटन्स लॉ असेल किंवा कोणतेही लॉ ऑफ कॉन्झर्वेटिव्ह असेल किंवा फिजिक्सचे जेवढे काही लॉज असतील हे लॉज त्या ठिकाणी काय होतात, ओबे होतात. त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ओबे होतात. अदरवाईज त्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये ते ओबे होत नाही. त्याचंही कारण आहे की या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये जो काही फोर्स ऍक्ट होतो हा फोर्स रिअल फोर्स असतो. त्या फ्रेम ऑफ रेफरन्स जर मोशन मध्ये असेल तर त्याच्यावर जो फोर्स ऍक्ट होतो त्या फ्रेम ऑफ रेफरन्सवर किंवा त्या पार्टिकलवर जो ऑब्जेक्टवर मुव्हिंग ऑब्जेक्टवर जो फोर्स ऍक्ट होतो हा फोर्स कसा आहे, रिअल टाईप ऑफ फोर्सेस असतो. त्यामुळे रिअल टाईप ऑफ फोर्सेस जर त्या ठिकाणी असेल तर अशा पद्धतीच्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. आणि दुसरा जो काही फ्रेम ऑफ रेफरन्स आहे की ज्याच्यामध्ये जो काही न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असेल किंवा फिजिक्सचे जेवढे लॉज असतात ते लॉज त्या ठिकाणी ओबे होत नाही. मग हे ओबे का होत नाही त्याचं कारण काय सांगता येते की ज्या वेळेस एखादा फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज नॉट अ फिक्स, which is moving with accelerated velocity, with acceleration, variable velocity. त्याची वेलोसिटी काय असेल, व्हेरिएबल वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू द फ्रेम ऑफ रेफरन्स. दुसऱ्या फ्रेम ऑफ रेफरन्सची त्याची वेलोसिटी काय असेल, ॲक्सलरेटेड वेलोसिटी असेल.
आणि हे ॲक्सलरेटेड व्हेलॉसिटी असल्यामुळे त्या ठिकाणी काय सांगता येईल की तिथं न्यूटन्स लॉ ओबे होत नाहीत आणि त्या ठिकाणी जो काही फोर्स ऍक्ट होतो रिअल फोर्स बरोबर त्याच्या मोशनमुळे त्या ठिकाणी काय तयार होतो की जो फोर्स तयार होतो हा सिडो फोर्स तयार होतो, इमॅजिनरी फोर्स तयार होतो आणि हा जो काही इमॅजिनरी फोर्स आहे त्याला सिडो फोर्स असं म्हणतात आणि हा इमॅजिनरी फोर्स ऍक्ट झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होते की आपल्याला काही जनरल उदाहरणं दिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की हा सिडो फोर्स ऍक्ट कशा पद्धतीनं होतो. काही जनरल उदाहरणं पाहत ज्यावेळेस आपण बाईकमध्ये असतो, बाईक चालवत असताना आपण बाईक वळणावर आपण लेफ्ट डायरेक्शनला जर वळवलं तर आपलं शरीर जे आहे ते काय होते राईट डायरेक्शनला टर्न होते आणि आपण जर राईटला टर्न केलं तर लेफ्ट डायरेक्शनला आपण टर्न केल्या जातो. म्हणजे या ठिकाणी जो काही फोर्स ऍक्ट होतो दॅट फोर्स इज इमॅजिनरी फोर्स, दॅट इज नॉट अ रिअल फोर्स, दॅट रिअल फोर्स इज नॉट ऍक्टिंग ऑन द पर्सन, सो that force is in the opposite direction, the equal force but which is in the opposite direction. जो फोर्स तयार होतो त्याला आपण काय म्हणलेलं आहे सिडो फोर्स और इमॅजिनरी फोर्स. असे वन और मोर सिडो फोर्सेस ऍक्टिंग ऑन द नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स so that there should be no laws of motion are obeyed. म्हणजे त्या ठिकाणी कोणतेही लॉज मोशनचे लॉज त्या ठिकाणी ओबे होत नाही कारण त्या ठिकाणचा जो काही फोर्स ऍक्ट होतो त्या फोर्समुळे त्या ठिकाणी त्या फ्रेम ऑफ रेफरन्सवर कसल्याही प्रकारचे लॉज आपण जे केलेले आहेत ते लॉज त्या ठिकाणी फॉलो होत नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी स्टडी करत असताना फ्रेम ऑफ रेफरन्स सुद्धा आपल्याला विचारात घ्यावं लागेल. पृथ्वीची नो डाऊट द अर्थ हॅव्हिंग द कॉन्स्टंट वेलॉसिटी, पृथ्वीची ही कॉन्स्टंट वेलॉसिटी आहे परंतु ॲज कम्पेअर्ड विथ द युनिव्हर्सल ऑब्जेक्ट, दॅट युनिव्हर्सल ऑब्जेक्ट इज ऑल्सो व्हॅरी, they are not in a fixed position. Both of frame of reference with respective other planetary system they are moving so that they are non-inertial frame of reference. त्यामुळे ते फ्रेम ऑफ रेफरन्स कोणतं झालं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स झालं. दे आर द ॲक्सलरेटेड मोशन अँड देअर ॲक्सलरेशन आयदर इट इज इन द सेम डायरेक्शन और आयदर इट इज इन द अपोजिट डायरेक्शन. सो दॅट इज कॉल्ड द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होते आणि रिलेटिव्ह व्हेलॉसिटी होत असताना त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी ही स्थिर नसते. काही याची स्थिर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आपल्या त्या ठिकाणी पाहता येतो. काही ठिकाणी आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स पाहता येत नाही. उदाहरणामध्ये पृथ्वीच्याच याच्यामध्ये आपण जर का व्हेकल असेल किंवा कार असेल, कार जर आपण युनिफॉर्म मोशनमध्ये चालवलेली असेल, युनिफॉर्म व्हेलॉसिटीमध्ये चालवलेली असेल तर मग त्या ठिकाणी आपल्याला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्या ठिकाणी उभे होतो. न्यूटन्स लॉ नो डाऊट त्याच्यामध्ये कोणताही न्यूटन्स लॉ त्या ठिकाणी काय होतो उभे होतो आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारचा स्युडो फोर्स ऍक्ट होत नाही. तर नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स तेच आपण गाडीला काय केलं की व्हेरिएबल व्हेलॉसिटी दिली, बदलणारी सारखी व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी काय होईल की ॲक्सलरेशन, रेडियल ॲक्सलरेशन होईल, ॲक्सलरेटेड मोशन्स होईल आणि या ॲक्सलरेटेड मोशन्समुळे काय होईल की तो फ्रेम ऑफ रेफरन्स काय होईल दॅट इज कॉल्ड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि हा नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्यामुळे त्या ठिकाणी स्युडो फोर्स इज ॲक्टिंग. म्हणजेच काय होईल की ज्यावेळेस आपण कार टर्न करतो, सडनली कार इज चेंजिंग द पाथ, सो दॅट चेंजिंग द डायरेक्शन we have to change the direction of the car or change the direction of the vehicle so that pseudo force is acting on it
and that's why it is an accelerated motion and this is called a non-inertial frame of reference. आणि हा काय होईल, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स त्या ठिकाणी पाहता येईल. आता तुम्हाला माहिती आहे का रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगता येते. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचं एक साधं उदाहरण आपल्याला सांगता येईल की बस स्टँडमध्ये आपण रेस्ट पोझिशनमध्ये आहेत आणि आपल्या दिशेनं जर कार येत असेल किंवा बस येत असेल तर त्या बसची स्पीड आपल्याला नक्की सांगता येते की किती असेल बस. आणि जर आपणही वेगात असेल आणि समोरची बस सुद्धा वेगाने येत असेल, आपण बाईकनं असेल आणि समोरची बस 60 किलोमीटरने येत असेल आणि तुमची बाईक सुद्धा 30 किलोमीटर प्रति आवरनं येत असेल तर तुम्हाला बसची स्पीड किती जाणवेल त्या ठिकाणी, 60 30 90 किलोमीटरनं बस तुमच्याकडे येते असं जाणवते. परंतु ॲक्च्युअली त्या ठिकाणी बसची स्पीड किती असते, तासी 60 किलोमीटर असते. त्याला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतात. म्हणजे असा हा जो काय रिलेटिव्हिटीचा जो काय पार्ट आलेला आहे की ज्याच्यामध्ये रिलेटिव्ह व्हेलॉसिटी त्या ठिकाणी ऑब्झर्व केली जाते, त्या रिलेटिव्ह व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्टिव्ह द फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे आपण त्या ठिकाणी आपली फ्रेम ऑफ रेफरन्स इज व्हेरिएबल, अनेदर फ्रेम ऑफ रेफरन्स इज ऑल्सो व्हेरिएबल and which is moving opposite to each other so that the relative velocity of the bus should be 90 degree, 60 plus 30, but the direction is opposite, minus 30. This is a minus direction which is in the opposite direction. So 60 plus 30 you can add, that is a 90 kilometer. म्हणजे त्याची वेग किती होईल, तासी 90 किलोमीटर होईल. हा -60 -30 -90 डायरेक्ट होईल त्या ठिकाणी. नेगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट बोथ द ऑब्जेक्ट आर इन द अपोजिट डायरेक्शन सो दॅट देअर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी शुड बी इनक्रीजेस. अशा प्रकारे त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय होते की त्या ठिकाणी इनक्रीज होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फ्रेम ऑफ रेफरन्स हा स्टडी करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सुद्धा आपल्याला स्टडी करता येतो आणि वेगवेगळे पॅरामीटर्स आपल्याला त्या फ्रेम ऑफ रेफरन्स, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सद्वारे आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्याचे डिफरन्स पॉईंट जे आहे किंवा डिस्टिंग्विश्ड पॉईंट तुम्हाला त्या ठिकाणी मांडता येतात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स हे तुम्हाला डिस्टिंग्विश्ड पॉईंटही मांडता येतात आणि त्याला एक्सप्लेन सुद्धा करता येतात. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स पाहून घ्या या ठिकाणी, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचे डेफिनेशन, तसेच नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सचे डेफिनेशन पाहू. आता या फोर्सेसमध्ये त्याला नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणतो की ज्या फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज मूव्हिंग विथ अन ॲक्सलरेशन रिलेटिव्ह टू अन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज कॉल्ड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या ठिकाणी न्यूटन्स लॉ ओबे होत नाही, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त हे पीसिडो फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होत असतात. म्हणून या पद्धतीच्याला आपण काय म्हणलेलं आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या ठिकाणी फोर्सची डायरेक्शन आपण निगेटिव्ह साइन रिप्रेझेंट केलेली आहे, F = -m. सो इट इज कॉल्ड स्युडो फोर्स. आणि हा स्युडो फोर्सचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की काही स्युडो फोर्स आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात. उदाहरणामध्ये आहे अ पर्सन सिटिंग इन अ क्लोज कार मूव्हिंग विथ अ युनिफॉर्म वेलोसिटी along a smooth road feels that he is at rest. This is because he is an inertial frame of reference fixed to the car and with respect to this frame he is at rest. If however the car is accelerated, he is pushed in a backward direction
दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सिडो फोर्स. सिडो फोर्सचं आपल्याला एक्झाम्पल त्या ठिकाणी सांगता येईल. दुसरं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर मोशनमध्ये जर फिरत असेल तर त्या ठिकाणी an object revolving in a circle experiences a centrifugal force tending to move it away from the center of circle. This centrifugal force is a pseudo force because the circular motion is an accelerated motion and therefore the object performing in a circular मोशन. आणि हे आपण याचं उदाहरण पाहिलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी दह्यापासून लोणी करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण सेंट्रीफ्यूजचा वापर करतो किंवा आपल्याला पीपीटी जर का तयार करायची असेल तर त्या ठिकाणी सेंट्रीफ्यूजचा वापर करतो आपण. त्या पीपीटी मध्ये ॲक्च्युली काय होते की या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये तो ग्राइंडिंग फिरल्या जातो आणि त्याच्यामुळं काय होते की त्यामध्ये जे काय आपण पार्टिकल ठेवलेले असतात ते पार्टिकल काय होतात सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होतात आणि रोटेशनमुळे काय होते की घट्ट पदार्थ जे असतात ते खाली जातात आणि पातळ पदार्थ आहेत ते बाजूला येतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सेपरेशन करता येते. पार्टिकलचं सेपरेशन करण्यासाठी आपल्याला तो सिडो फोर्स आपण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन म्हणून वापरला जातो. दीज आर द एक्झाम्पल ऑफ सिडो फोर्स. आपण पाहिलं की खेड्यामध्ये दह्यापासून लोणी करण्यासाठी काय केलं जाते, एक माठ ठेवून त्या ठिकाणी काठी असते त्या काठीला असं फिरवलं जातं आणि त्या काठीला फिरवल्यामुळं काय होईल की त्या ठिकाणी पार्टिकल्स सेपरेट होतात. सर्क्युलर मोशन त्या ठिकाणी होते आणि सर्क्युलर मोशनमध्ये काय होते की त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होत असतो ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये. दिस इज अ नो डाऊट फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये काय होईल की काठीच्या पद्धतीनं मोशन केल्या जाते. त्या मोशनमुळे काय होईल, देर इज अ सेपरेशन आणि या सेपरेशनमुळे पार्टिकल काय होतात दुसऱ्या दिशेने फेकले जातात. आपण सांगितल्याप्रमाणेच काय होते की लेफ्ट डायरेक्शनला आपण जर फोर्स लावलेला असेल तर त्या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स काय होईल राईट डायरेक्शन. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये असेल तर त्या ठिकाणी सांगता येते मोशन जर क्लॉक वाईज असेल राईट हँड रूलनुसार, मोशन जर क्लॉक वाईज असेल तर त्या ठिकाणी फोर्स हा आउटवर्ड डायरेक्शननं असेल. तसा तो फोर्स काय होईल त्या ठिकाणी सेंटर ऑफ सर्कलच्या बाहेरच्या दिशेने येईल. तो फोर्स अवे फ्रॉम द सेंटर तो सेंट्रीफ्युगल फोर्स झाला. हा सेंट्रीफ्युगल फोर्स हा वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या ऑब्जेक्टसाठी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. आणखी एक उदाहरण सांगता येते तुम्हाला, आकाश पाळणा आहे. एलिव्हेटरमध्ये ज्यावेळेस आपण सिटिंगमध्ये असतो त्यावेळेस काय होते, एलिव्हेटर स्टार्ट झाल्याबरोबर काय होते एका कॉन्स्टंट स्पीडनं फिरल्या जाते. कॉन्स्टंट स्पीडमध्ये फिरल्यामुळं आपल्याला काहीही होत नाही. त्या ठिकाणी आपण ॲज सिम्पली नॉर्मल स्पीडमध्ये असल्यामुळं आपल्याला काही जाणवणार नाही. परंतु तेच जर त्या ठिकाणी त्याची स्पीड जर वाढवली एकदाच तर काय होते की ॲक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्समुळे आपल्याला त्या ठिकाणी फिलिंग वेगळं होते आणि त्या फिलिंगमुळे त्या ठिकाणी आपल्याला काय जाणवलं जाते की आपलं वेट त्या ठिकाणी कमी झालेलं आहे. ज्या वेळेस काय होईल की एलिव्हेटर हा मॅक्सिमम हाईटपर्यंत येतो, मॅक्सिमम हाईटपासून तो खालच्या दिशेनं ज्या वेळेस जाईल त्या खालच्या दिशेनं जात असताना त्याचं ॲक्सेलरेशन काय होते अगेन्स्टमध्ये जातो. ज्यावेळेस काय होईल तो खालून वरच्या दिशेनं जाईल आणि हे ॲक्सेलरेशन दोन्ही ॲक्सेलरेशन जर का सारखे झाले म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही टुवर्ड्स द सेंटरमध्ये असते आणि ज्यावेळेस इलेव्हेटर हा वरच्या दिशेनं जात असेल ॲक्सेलरेटेड मोशनमध्ये आणि त्याचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही त्याच्या ॲक्सेलरेशनच्या बरोबर असेल तर त्यावेळेस काय होईल की त्या ठिकाणी इलेव्हेटर जो असेल त्याला स्वतःचं वेटलेसनेस जाणवते. इट हॅज अ
वेटलेसनेस कंडिशन. म्हणजे these are the example of pseudo force. आणि हा pseudo force त्या ठिकाणी ऍक्ट होतो आणि त्यामुळं अशा प्रकारच्या फ्रेम ऑफ रेफरन्सला आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असं म्हणतो. आणि दॅट इज द एक्झाम्पल ऑफ pseudo फोर्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फोर्सचे सुद्धा टाईप लक्षात आले. या फ्रेम ऑफ रेफरन्समुळे आपल्याला फोर्सचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे रिअल फोर्स आणि दुसरा म्हणजे इमॅजिनरी और pseudo फोर्स. रिअल फोर्स किती आहे त्याच्यामध्ये? रिअल फोर्स 4 प्रकारचे आहेत. एक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरा जो फोर्स आहे इलेक्ट्रिक फोर्स किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्याच्यानंतर तिसरा जो आहे स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि चौथा जो आहे वीक न्यूक्लिअर फोर्स. जगामध्ये 4 प्रकारचे फोर्सेस आपण त्या ठिकाणी पाहूत की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, त्यानंतर तिसरा स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स आणि वीक न्यूक्लिअर फोर्स. दीज आर द रिअल फोर्सेस अँड इमॅजिनरी फोर्स इज अ फिफ्थ वन, दॅट इज अ pseudo फोर्स. त्याला आपण pseudo फोर्स सिम्पली असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी आपण त्याचे टाईप सुद्धा पाहिले. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये फोर्सेस ऍक्ट होतात. फोर्सेस जर रिअल असतील तर त्या रिअल फोर्सेसला आपण काय म्हणतो? रिअल फोर्सेस म्हणजे आपण एक्सटर्नली त्याला दिलेलं असेल तर त्याला आपण रिअल फोर्सेस म्हणतो. आणि pseudo फोर्सेस कसे तयार होतात? pseudo फोर्सेस इज ड्यू टू दी रिलेटिव्ह मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टच्या रिलेटिव्ह मोशनमुळे जो काय फोर्सेस त्या ठिकाणी ऑब्जेक्टवर त्याच्या विरुद्ध दिशेनं ऍक्ट करत असतात किंवा त्या फ्रेम ऑफ रेफरन्सच्या ऑब्जेक्टशी ते ऍक्ट होत असतील, तर अशा प्रकारचा जो काही फोर्स असेल त्याला pseudo फोर्स असं म्हणतो. सिम्पली that concept are clear by the frame of reference.